कोरोना सारख्याच एका व्हायरसनं धुमाकूळ घातल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे ती त्यावरच्या उपचारांची। या नव्या HMPV व्हायरसवर नक्की कोणती लस आहे, कोणत्या औषधामुळे हा आजार बरा होतो, पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नवा व्हायरस, ना औषध ना लस। अँटीबायोटिक्सची HMPV पुढे फेल। चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन। 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता। त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय। त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या। मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान आता जगासमोर असणार आहे। या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया। सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ। कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूयात। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग। संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा। लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो। चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो। त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। त्यामुळे आता या नव्या व्हायरसमुळे फक्त चीनचंच नाही तर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच काळजी घ्या। यानंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। गेल्या 8 तासांपासून परळीमध्ये सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे। परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झाला असून वंजारी समाजाने आता आंदोलन सुरूच ठेवलेले। परळीतली ही दृश्य आहे। जवळपास गेल्या 5 ते 6 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। जरांगेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। परळी पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झाल्याची दृश्य आपण बघतोय, अजूनही ठिय्या आंदोलन हटलेलं नाहीये, त्यांची नक्की मागणी काय आहे? नक्कीच जर पाहिलं तर हे बीड शहरातील आंदोलन आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 9 तासापासून या ठिकाणी सकल ओबीसी बांधवांनी वंजारी समाजाच्या माध्यमातून जे आहे ते ठिय्या आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी काल जे परभणीमध्ये मोर्चा झाले त्या मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर जे सुरेश धस असतील किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्यासह वंजारी समाजाविषयी काही वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय। आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे तो आक्रमक झाला आणि गेल्या 9 तासापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। जी, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर परळीमध्ये वंजारी समाजाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मनोज जरांगे, अंजली दमानिया, सुरेश धस यांनी वंजारी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तर एका बाजूला आपण पाहतोय परळीमध्ये वंजारी समाजाचा मोर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला। पुण्यातील लाल महालपासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते। यावेळेस वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारत संतापही व्यक्त करण्यात आला। यानंतर अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील। तर पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले होते आणि आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बहिणीने म्हटलं। तर आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवीनं घातली आहे। विश्वास आहे आमच्या लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल। पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय। सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे?
मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या. माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे. शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा. भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे. आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतोय. त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. तर पुण्यामध्ये अशा पद्धतीने जनआक्रोश मोर्चा निघाला होता. तर दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर मोठे आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 2 कोटींच्या खंडणीचा डील झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईल असंही धस यांनी म्हटलेलं आहे. या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली. त्याच्यानंतर त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत. ते पीए ते पीए थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबरोबर संधान साधत होते. हे अजित दादा, तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बरं का. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भामध्ये रोज नवे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राज्यभरात गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तब्बल 25 दिवस आरोपी कुठं लपले होते आणि हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात नक्की कसे अडकले, पाहूया त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट. सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. डॉक्टरला इंजेक्शन, पुढे आलं गुजरात कनेक्शन. घुले सांगळेच्या अटकेची इनसाइड स्टोरी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निरघृण हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र हे दोघेही तब्बल 25 दिवस कोणत्या बिळात लपले होते याचा चौकशी दरम्यान पर्दाफाश झालाय. यात या आरोपींचं गुजरात कनेक्शन पुढे आलंय. मुख्य आरोपी असलेल्या सांगळे आणि घुले यांच्या अटकेची नेमकी इनसाइड स्टोरी काय पाहूयात. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी गुजरातला पसार झाले. गुजरातमध्ये एका शिवमंदिरात 15 दिवस त्यांनी वास्तव्य केलं. 1 जानेवारीपर्यंत आरोपींकडचे सगळे पैसे संपले. कृष्ण आंधळेला पैसे घेण्यासाठी पुण्यात पाठवण्यात आलं. संपर्क न झाल्यामुळे सुदर्शन घुले, सुधीर सांगळेही मुंबई मार्गे पुण्यात आले. पोलीस चौकशीत डॉक्टर संभाजी वायभासेनं ठाव ठिकाणा सांगितला. सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकण्यात आल्या. कृष्ण आंधळे मात्र फरार झाला. मात्र या प्रकरणात ज्या डॉक्टर संभाजी वायभासेमुळे आरोपींचा ठाव ठिकाणा लागला, त्या संभाजी वायभासेचा नेमका काय रोल आहे पाहूयात. डॉक्टर संभाजी वायभासे आणि सुरेखा वायभासे धारूर तालुक्यातील रहिवासी आहेत. वायभासे डॉक्टरकी सोबत ऊसतोड कामगारांचा मुकादम देखील आहे. एखादा कामगार पळून गेला तर सुदर्शन घुले कामगाराकडून वसुलीचं काम करायचा. घटनेनंतर घुलेनं वायभासेला संपर्क केला आणि आरोपींचा ठिकाणा लागला. पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळल्या. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या 7 पैकी 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर देशमुख यांचा गाववाला असलेला आणि आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर वाल्मिक कराडलाही खंडणी प्रकरणात 14 दिवसांची CID कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं स्थापन केलेली SIT 7वा आरोपी कृष्ण आंधळेला कधी जेरबंद करणार आणि संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार
याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर या दोघांनाही नक्की कसं जेरबंद करण्यात आलं या संदर्भातली इनसाइड स्टोरी आपण नुकतीच सामवर पाहिली. यानंतर आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केलेली आहे. बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आणि यामध्ये केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनला बदली करण्यात आलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलेले आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या तिघांना माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले. तर खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. महेश केदार, प्रतीक घुले, जयराम साटे, विष्णू साटे हे गेवराई पोलिसांच्या कोठडीत आहेत. तर या संवेदनशील प्रकरणी 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. तसंच पोलिसांची दिशाभूल करण्याचा कटही आखला जाऊ शकतो, म्हणून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. तर आता या संपूर्ण प्रकरणावरनं धनंजय मुंडे यांना लक्ष केलं जात आहे आणि धनंजय मुंडेंवर अजितदादांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाणांनी केली आहे. तर धस यांनीही सूरज चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेले पाहूयात. धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा. ते अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून, म्हणजे तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही का की गृहमंत्र्यावर विश्वास नाही, याचं उत्तर अण्णांनी द्यावं. तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाचे उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला सगळे गंड गंड मंड रंड रंड असले. तर महायुतीमध्ये यामुळे घमासान होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. मुख्यमंत्र्यांनी SITची घोषणा केली, मात्र SIT मधील अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध असल्यावरनं विरोधकांनी हल्लाबोल केलाय. तर कराडचे मित्रच जर SIT मध्ये असतील तर निष्पक्षपणे चौकशी कशी होणार असा सवालही उपस्थित होतोय. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. SITत कराडचेच यार, तपास कसा होणार? कराडचा SITतील अधिकाऱ्यासोबत फोटो. SIT बरखास्त करण्याची विरोधकांची मागणी. गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत. बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. बीड मधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीसाठी SIT स्थापन केली. तपासाला वेग आला. थेट खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या 7 पैकी 6 आरोपींना अटकही झाली. मात्र याचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होत असलेला आणि सध्या खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या एका फोटोवरून SITच्या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या फोटोमुळे SIT वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या SITतला अधिकारी PSI महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो व्हायरल झालाय. त्यामुळे विरोधकांनी ही SITच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आधी वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटच्या संबंधांवरून आधीच विरोधकांनी महायुतीला घेरलंय. त्यात आता हा फोटो आल्यामुळं
वाद आणखीनच चिघळलाय. बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे. संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये. माझी अशी मागणी आहे, बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे. सरपंच हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आक्रमकपणे भूमिका घेतली होती. लातूर, बीड, परभणी, पुणे इथं आक्रोश मोर्चातही धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धस यांनीही SIT मधील 2 अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे. संसदेतही हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. इतकं संवेदनशील प्रकरण असताना SIT मध्ये प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांची नावं अपेक्षित होती. मात्र तसं काही झालं नाही. SIT मधील अधिकारीच जर कराडचा दोस्त असेल तर चौकशीचा केवळ फार्स ठरेल. त्यामुळे आता गृह खात्याची ही जबाबदारी असलेले मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर आता SIT संदर्भात आलेल्या आक्षेपांनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आता बातमी आहे अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यासंदर्भातली. 4 दिवसांपासून अंजली दमानिया यांना जवळपास 700 ते 800 धमकीचे कॉल आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. धमकी देणारे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा दमानिया यांनी केला असून दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल 3रा दिवस होता. म्हणून आज मी 4थ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते आहे, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. तर गेल्या अनेक दिवसांपासून अंजली दमानिया यांना धमकीचे फोन येत असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसतंय. मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना धमकी दिल्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यात जुंपली. जरांगे घरात घुसायची भाषा करतात आणि त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असं हाके म्हणतायत. तर धनंजय मुंडेंनीच लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं आंदोलनं करू. आम्ही कुणाला बघून घेऊ, घरात घुसू. अरे जरांगे, अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो. गेला ना तो काळ. आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे. घरात घुसायची भाषा, कुणाला धमकी देतो? पाराच्या कट्ट्यावर बसला का हा? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे, प्रतिमोर्चे, आंदोलनं उभी राहतील. तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला, नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं असं. त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते बसलं लपून. आता सांगत याला फोन करून, त्याला फोन करून, या किरळ लागलेलं नाही की मी